केलेली आहे. हजारो क्रांतीवीर, एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, 10 नव्हे, 100 नव्हे आणि हजारो क्रांतीवीर या भारत देशाला दिले. त्यामुळे हा भारत देश स्वतंत्र झाला. आपण काय आल्या गेल्या नक्की घराची औलाद नाहीत. आपण त्या पारदपट्ट्या क्रांतीवीर फकीरा बाळाची औलाद आहोत. ज्याने छात्रावरती इंग्रजाच्या आणि बदमाशाचे घाव खाल्ले, परंतु तुलाचं रक्षण करून या भारत देशाला स्वतंत्र करण्याचं काम केलं. आपण त्या आयल्या गेल्या नक्की घराची औलादी नाहीत. आपण या महाराष्ट्रातल्या अशा क्रांतीवीर, अशा लौकिक शक्ती सेनेचे सरसेनापती आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेबांचे सैनिक आहोत की ज्या विष्णुभाऊंनी या देशामध्ये 1500 किलोमीटर चालले असतील, या देशामध्ये 1000 किलोमीटर 1200 किलोमीटर चालले असतील, परंतु या देशामध्ये 1850 किलोमीटर चालणारा एकमेव मानवाचा क्रांतिकारी योद्धा म्हणजे तुम्हाला सर्वांचा बाप विष्णुभाऊ कसबे बांधवलो. बरं एकदा चालले एवढं नाही, एकदा चालले, दोनदा चालले, तीनदा चालले आणि सलग विष्णुभाऊ कसबे 7दा चालले. बांधवांनो 7 वेळेस चालले. कोणी म्हणते तो फलाना रंगमत प्रणेत आहे, कोणी म्हणते तो ढमक्या रंगमत प्रणेत आहे. अरे तुम्ही कोणते प्रणेत आहे आम्हाला सांगू नका. तुमचा सगळ्यांचा बाप आमचा विष्णुभाऊ कसबे, तुमच्या हुरावर सगळ्यांचा बाप कसबे. ज्या वेळेला विष्णुभाऊ चालतात त्यांच्याकडे आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत चाललो, अरे 10 किलोमीटर 15 किलोमीटर आपण चालू शकत नाही. काय आपल्या भयाची परिस्थिती होती. सर्वांना मी विनंती करतो, इकडेचे सगळे नाश्ता करत आहे, इकडेचे सगळे नाश्ता करत आहे. नारे लावला शूटिंग आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब येत आहे. तुम्ही कृपया विनंती करतो की आपण सर्व समोर यायचं. या ठिकाणी आपण सर्व नारे देणार. मला एक कळत नाही, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही आहे. अरे लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे सरकारला. अरे तुम्ही या मातंग समाजाची मतं घेऊन सत्तेवर बसलात. ज्या मातंग समाजाला तुम्ही साधे भोळे आणि प्रेमळ समजता, आम्ही साधे भोळे प्रेमळ तर आहेच, त्यात वाद नाही, पण तेवढेच आक्रमक देखील होत. लक्षात ठेवा, पुढे ग्रामपंचायत आहे, नगरपालिका आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. अक्कल डोक्यात किंवा जर तुम्हाला सत्तेवर परत यायचं असेल, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला आम्ही दादा म्हणतो, काही लहान लेकरं तुम्हाला आमचे मामा म्हणतात, लाडके बहिणी तुम्हाला लाडका भाऊ म्हणतो. पण तुम्ही मातंग समाजाचे जर खरे लाडके भाऊ आणि लाडके भाऊ असाल तर तुम्हाला तात्काळ या मातंग समाजाच्या पदरामध्ये स्वतंत्र आरक्षण टाकलं पाहिजे. अरे आमच्याच बरोबर चमार आहे, खाटीक आहे, ढोर आहे, मैतर आहे, वाल्मिकी आहे, वली आहे, अनेक जाती आहे. त्यांना देखील आरक्षण अजूनपर्यंत मिळालेलं नाही, त्यांना देखील त्याचा वाटा मिळत नाही. आम्ही न्यायिक मागणी घेऊन आलेलो आणि आमचा बाप विष्णुभाऊ कसबे, या विष्णुभाऊंनी लाखो पावलं चालून या महाराष्ट्रभर हे पहिली नाही 7वी पदयात्रा काढलेली आहे. विष्णुभाऊच्या पायाची फोडं आणि विष्णुभाऊच्या पायाला लागलेल्या रक्ताच्या एका थेंबाचा बदला घेतल्याशिवाय ही लौकिक शक्ती सेना शांत बसणार नाही. बघायचं असेल तर बघू शकता आपण. आज विधान भवनावर एक धडक मोर्चा देत आहे आणि आरक्षण ज्या 13% आरक्षणातून आमची दुसरी कोणतीही मागणी नसून आम्हाला त्या 13%
आरक्षणातून आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला आमचा वाटा द्यावा ही शासनाला मागणी करतो. अशा अन्यथा न केल्यास आम्ही तीव्र असं आंदोलन करू, याहीपेक्षा मोठं असं आंदोलन करू की शासनाला पळकी सरळ सोडून म्हणून आमची या वेळेला आमची मागणी मान्य करावी शासनानं, नाहीतर तीव्र असं आंदोलन करण्यात येईल एवढीच आमची मागणी आहे. जय लहुजी. क्रांतिकारी जय लहुजी. 2 नोव्हेंबर मुंबई इथून मातंग ऊर्जा सम्राट विष्णुभाऊ कर्वे यांच्या नेतृत्वात पायी यात्रा मुंबई ते नागपूर येथे 12 डिसेंबरला पोहोचली आहे आणि यशवंत स्टेडियम इथे आल्यानंतर त्या पायी यात्रेचं एक महाधडक मोर्चामध्ये रूपांतर झालं आहे. 13% आरक्षणातून लोकसंख्येच्या नुसार आम्हाला आमचा हिस्सा द्या ह्या शासनाला मागणी आहे आणि यासाठी म्हणून भव्य मातंग समाज हा संपूर्ण महाराष्ट्रातून इथे नागपूरमध्ये दाखल झाला आहे आणि आता विधान भवनावर हा धडक महामोर्चाचं रूपांतर होऊन मागण्यासाठी आम्ही आता विधान भवनावर जात आहे आणि आमच्या या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे हेच प्रमुख या शासनाला मागणी आहे. जय लहुजी. जय लहुजी. MNS न्यूजला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर.